नमस्कार मंडळी, मी वंदना तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक खास पारंपरिक आणि जवळजवळ विसरायला आलेली रेसिपी घेऊन आली आहे. उसाच्या रसातील खुसखुशीत दशमी. ही दशमी इतकी चविष्ट लागते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. आणि खास म्हणजे यात साखर नाही, गूळ नाही, अगदी नैसर्गिक गोडवा. घरासाठी तर परफेक्ट आहेच, पण प्रवासासाठीही एकदम बेस्ट. मी गावाकडून येताना उसाचा रस घेऊन आले आणि वाटलं की याचं काहीतरी खास बनवावं. तेव्हाच मला माझ्या आजीची आठवण आली, कारण ती पूर्वी या उसाच्या रसातील दशमी खूप छान बनवायची आणि आम्ही लहानपणी खूप आवडीने खायचो. मग ठरवलं आज तीच पारंपरिक रेसिपी पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करावी. तर बघा, एका बाउलमध्ये 1 वाटी उसाचा रस घेतला. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि स्वादासाठी वेलची पावडर घालून 2 चमचे साजूक तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये चाळलेलं गव्हाचं पीठ थोडं थोडं घालत चपातीसारखी मऊ कणिक मळून घ्यायची. आता कणिक तयार झाले की वरून थोडं तूप लावून 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायची. आता 5 ते 10 मिनिटानंतर एक गोळा घ्यायचा आणि चपातीसारखी दशमी लाटून घ्यायची. हे बघा, दशमी लाटून तयार आहे. थोडीशी जाडसरच लाटायची. आता तव्यावर भाजताना दोन्ही बाजूला थोडं थोडं तूप लावून खरपूस अशी भाजून घ्यायची. तर मंडळी, तुम्ही बघताय ना, ही दशमी किती छान भाजली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही साधे पाण्यानं नाही, तर फक्त उसाच्या रसाने बनवली आहे. उसाचा रस आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. तो नैसर्गिक ऊर्जा देतो, उन्हाळ्यात ताजेतवाने ठेवतो आणि डिहायड्रेशनपासून वाचवतो. यामध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे वेगळी साखर किंवा गूळ घालण्याची अजिबात गरज नाही. तर मंडळी, अजून एक महत्त्वाची गोष्ट, उसाचा रस पचनासाठी हलका आणि चांगला असतो. त्यामुळे ही दशमी हलकी, पौष्टिक आणि पटकन पचणारी बनते. आणि सर्वात खास म्हणजे आपण गूळ, साखर काहीच वापरलेलं नाही, तरीही चव एकदम मस्त येते. म्हणूनच ही रेसिपी लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी आणि प्रवासासाठीही एकदम परफेक्ट आहे. तर बघा मंडळी, आपल्या उसाच्या रसातील खुसखुशीत दशमी तयार होत आहे. एकदम खुसखुशीत, हलकी गोड आणि जबरदस्त चविष्ट. एकदा करून पाहिली ना, तर परत परत कराल, इतकी छान लागते. ही पारंपरिक आणि लुप्त होत चाललेली रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. कारण यामध्ये आपण पाणी, साखर किंवा गूळ यातलं काहीही वापरलेलं नाही. फक्त उसाच्या रसापासून ही खुसखुशीत दशमी तयार होते. अगदी प्रवासासाठी तर खूप परफेक्ट आहे. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, ही आपली दशमी किती छान खुसखुशीत तयार होते. अगदी दशमी मोडताना सुद्धा तुम्हाला जाणवत असेल. आता आतून तर बघा, किती मऊ आणि छान लेयर्स दिसत आहेत. बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून मऊ अशी परफेक्ट दशमी तयार झाली आहे. आणि चव तर इतकी मस्त लागते की तोंडात टाकताच अक्षरशः विरघळते. खरंच सांगते मंडळी, ही दशमी एकदा नक्की करून पहा, परत परत कराल. आणि खास म्हणजे इतक्या कमी साहित्यात आणि इतक्या सोप्या पद्धतीने तयार होते. चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.